केलं, दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये विकास कोणी केलं, हे ह्या नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे जे आमचे आमदार आहे सन्माननीय सुहास कांदे यांनी ज्या पद्धतीने काम केलं, आता या लोकांना, बाकीच्या लोकांना ते प्रश्न विचारण्यासारखं राहिलंच नाही आहे. म्हणून आजचा 100% आमचा विजय होणार आहे. आमचे भारतीताई पवार 100% निवडून येणार आहेत. उत्तर महाराष्ट्राच्या विभागामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचेच खासदार निवडून येणार आहे. माझ्या मनामध्ये या बाबतीत मुळीच शंका नाही आहेत. जे संविधानाच्या बाबतीत बोलतात ते संविधानाच्या विरोधात, संविधानाच्या बाबतीत बोलतात का वे संविधान बदलणार. संविधानाच्या बाबतीत मी तुम्हाला सांगू इच्छितो, देशाचे पंतप्रधान आमचा संविधान 1 इंच इधर भी नहीं 1 इंच उधर भी नहीं होने देंगे, इसकी गारंटी हमको सबको है. इसके लिए भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महायुति जो है ये इनको सब जनता ने चुन के देना चाहिए और अपना देश का हित रखना चाहिए. ये आपसे हमारी गुजारिश है. भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुती, भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुती. भारतीताई पवारांनी मोठ्या प्रमाणावर विकास काम केले. तसेच आमचे सुहास कांदे यांनीही नांदगाव मतदारसंघामध्ये जसे करंजवन योजना असो, या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असो, अण्णाभाऊ साठेंचा पुतळा असो, या छत्रपतींचा पुतळा असो, असे भरपूर विकास कामे केलेले आहे. त्यामुळे विरोधकांना इथं एकही प्रश्न विचारण्याची ताकद नव्हती. त्यामुळे ते आल्या पावल्याने वापस गेले. त्यांच्यात कोणताही धमक नसल्यामुळे, या कोणताही प्रश्न विचारण्याची धमक नसल्यामुळे ते इथून पळ काढण्यात आले. त्यांचा काय सांगाल सर्वप्रथम जय महाराष्ट्र चॅनलचा आभार व्यक्त करतो. या शहराची खरी परिस्थिती तुम्ही दाखवून दिली का जिथं तुम्ही एक सर्व पक्षीयांचं डिबेट लावलं होतं. या डिबेटला केवळ महायुतीचे घटक पक्ष उपस्थित राहिले आणि ज्यांना विकास आघाडी म्हणून ज्यांनी स्थापन केलेलं एक जे कोंडगुळ आहे ते या ठिकाणाहून 2 मिनटं थांबवून आणि महायुतीचा जल्लोष बघून 2 मिनटात निघून गेले. याचाच अर्थ असा होतोय की जनतेची प्रतिक्रिया त्यांच्या लक्षात आलेली आहे आणि ती मान्य पण त्यांनी केली आहे. त्याच्यामुळं महायुतीचा विजय म्हणजे भारतीताई पवारांचा विजय एक हाती